हॅलो हाय नमस्कार, मी स्नेहा. थँक्यू फॉर वॉचिंग स्नेही डायरीज अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज खूप दिवसानंतर किचनमध्ये काहीतरी बनवायला आले. म्हणजे रोजच जेवण करते, पण आज काहीतरी वेगळं एक्सपेरिमेंट करणार आहे. सो म्हटलं तुमच्याबरोबर शेअर करूया. आणि ते बनवणार आहे मी. थंबनेल बघून कळालं असेल ना. तर मी ऑलरेडी मशरूम जे आहे ते साफ करून ठेवलेले आहेत. हे बघा, असे पूर्ण आतून क्लीन केलं आहे असं. आणि याच्यामध्ये स्टफिंग करायची आहे आपल्याला चीजची. तर चीजमध्ये मी काय काय टाकणार आहे? चीजमध्ये मी टाकणार आहे कांदा आणि चिली फ्लेक्स अँड ऑरेगॅनो, थोडंसं मीठ आणि ते टाकून याच्यात स्टफ करणार आहे. आणि मी थोडंसं तव्यावरती किंवा एका डीप भांड्यात मी त्याला ठेवणार आहे, फ्राय करणार आहे दोन्ही साईडनी. आणि मग शेजवान चटणीमध्ये त्याला छान सॉटे करून घेणार आहे. सो असा प्लॅन आहे. आणि ही मी बघितली होती कविताज किचनची रेसिपी. सो म्हटलं ट्राय करूया आणि बघू आता इम्प्लिमेंट करते आणि ती होते का नाही सक्सेसफुल. तर आता आपण स्टार्ट करूया. त्यासाठी मी ऑलरेडी ओनियन इथे जो आहे तो बारीक कट करून ठेवलेला आहे. आता आपण चीज ॲड करूया. मशरूम मला बेसिकली आवडत नव्हते, पण त्या दिवशी आम्ही पार्टीला गेलेलो ना, त्याच्यानंतर मी मशरूम खायला लागली आहे. सो फायनली, बट मला सूप नाही आवडत. आय डोंट नो, पण ती एकदम वेगळाच स्मेल येतो त्याला. सो मी ते सूप इग्नोर करते. बट या मशरूम मी खाते आता. चीज क्वांटिटी तुमचे मशरूम्स किती अवेलेबल आहे तुमच्याकडे त्याच्यावरती डिपेंड करते. सो मी अकॉर्डिंगली ते घेणार आहे. ऑर्गॅनो, चिली फ्लेक्स. मी हिरवी मिरची नाही टाकली कारण चिली फ्लेक्स होते. सो मी ते नाही घेतलं. थोडंसं मीठ. आता छान याला मिक्स करून घेऊया. सो हे मिक्स होऊन असं काइंड ऑफ दिसेल पडलं. ओके, आता हे आपण मशरूममध्ये स्टफ करून घेऊया. सो हा मशरूम आहे. सो याच्यात जे स्पेस आहे त्यात आपल्याला हे फिल करायचं आहे. सो हे असं फिल करून घ्यायचं आहे. आता हे 1 बाय 1 मी फिल करते आणि मग तुम्हाला भेटते. सो अशा प्रकारे मी मशरूम स्टफ करून घेतलेले आहेत. सो इथे पॅन गरम करत ठेवलेला आहे. त्यात आपण ॲड करूया बटर. त्याला छान असं स्प्रेड करून घेऊया. आणि मशरूमची ही उलटी बाजू, म्हणजे वरची जी बाजू आहे अशी, ती इथे ती आधी खाली ठेवूया. आज मी खूप दिवसानंतर एक्सपेरिमेंट करते. अजून एक करणार आहे उद्या, बघू. सो हे असं कुक होणार एका साईडने आणि मग त्याला पलटूया आपण. मला असं वाटते की मी खोलगट भांडं घेतलंय तर ते जास्त पाणी सुटलंय. मग मी त्याला पलटत नाही, तसंच ठेवते. असं वन साईडनेच कुक करणार आणि मग त्याच्यात शेजवान चटणीमध्ये हे करणार, सॉटे करणार. करताना वाटलेलं केवढे होतील, पण हे एवढेच झाले. तर याच बटरमध्ये मी टाकते गार्लिक बारीक कापलेले. ओके, आता याच्यात ॲड करूया आपण शेजवान सॉस. थोडंसं पाणी ॲड करूया. सुगंध शेजवान सॉसचा खूप छान येतो. आता याच्यात ॲड करूया हे 1 बाय 1.
होप मेरी इज्जत रख लेना प्लीज़। लेट मी शो यू। दिसायला तर छान दिसतंय। ओके, सो मी हे प्लेटमध्ये काढून ठेवलेलं आहे आणि प्लेटिंग करून घेतलेली आहे। लेट्स टेस्ट की हे कसं लागतंय आता, कारण दिसायला तर खूप छान दिसतंय। ओके, सो इट्स टेस्टिंग टाइम। अमेझिंग। मला मशरूम आधी असे कधीच आवडले नव्हते। खूप छान। शेजवान चटणीचा फ्लेवर, चीजचा फ्लेवर सगळं एकत्र होतं। सो मी घाबरून ॲक्च्युली थोडेसंच बनवलं, म्हटलं कसं होईल कसं नाही, पण खरंच खूप छान झाले। सो मी हे पुन्हा बनवू शकते। अमेझिंग। ओके, सो आता मी याला मस्त एन्जॉय करते आणि खरंच खूप टेस्टी झालेली आहेत। सगळ्यांना थोडं थोडं देणार टेस्ट करायला। नेक्स्ट टाइम मी जास्तीचे बनवेन, कारण या टायमाला मला शॉर्टी नव्हती की हे छान बनतील की नाही, पण छान चालेल। आणि ज्यांना मशरूम आवडत नाही ना, ट्राय करा अशा पद्धतीने, खूप अमेझिंग झालं। आणि कविताज किचन खरंच अमेझिंग रेसिपी आहे। आणि येस, आता मस्त या व्हिडिओला एंड करते इकडे आणि तुम्हाला मी भेटते नेक्स्ट ब्लॉगमध्ये। आय होप तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा। भेटूया लवकरच नवीन ब्लॉगमध्ये, तब तक के लिए बाय। आणि आता तुम्हाला माझे कुकिंगचे ब्लॉग्स येत राहतील, सो प्लीज वेट। थँक्यू।